मुंबईकरांची चिंता वाढली। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये अवघा 7% पाणी साठा। जून महिना संपत आला तरी पावसाची तूट कायम। मुंबईच्या दादर, धारावी, कुर्ला, मालाडमध्ये पाणी चोरीचा प्रकार, बेकायदेशीर नळ जोडण्या आणि बूस्टर पंपांवर कारवाईचा बडगा। बीएमसी कडून 10 दिवसात 291 अनधिकृत नळ जोडण्या ज्या आहेत त्या खंडित। मुंबईतील रेल्वे स्टेशनवर आता प्रवाशांच्या बॅगांची कडक तपासणी होणार। लोकलमधील हत्याकांडानंतर रेल्वे पोलिसांचा मोठा निर्णय, शस्त्र आणि धारदार वस्तूंना नो एंट्री। मध्य रेल्वेच्या ताफ्यामध्ये उभी असलेली वार्तानुकूलित लोकल प्रवासी सेवेत दाखल होणार। सीएसएमटीटी कल्याण दरम्यान धावणार असून 12 फेऱ्या चालवल्या जाणार। सर्वसाधारण लोकल फेऱ्या रद्द करून त्या जागी एसी लोकल धावणार। मुंबईतील 2640 घरांच्या विक्रीसाठी म्हाडाकडून मार्च महिन्यापासून अर्ज नोंदणी। मात्र जून संपत आला तरी लॉटरीची तारीख जाहीर न झाल्याने अर्जदारांची निराशा। म्हाडाला लॉटरीसाठी मुहूर्त कधी मिळणार, अर्जदारांचा सवाल। पुणे शहरामध्ये सीसीटीव्ही बसवण्यासाठी खोदलेल्या रस्त्याचं काम अपूर्ण। शहरात खोदलेल्या 60% रस्त्यांचं काम अजूनही पूर्ण होईना। 250 ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यासाठी 18 कोटींचा खर्च। समृद्धी महामार्गावरील आमने ते दक्षिण मुंबई जोडणाऱ्या नव्या जोड रस्त्याचं सरलेखन पूर्ण झालेलं आहे। हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर आमने ते दक्षिण मुंबई प्रवास कोंडीमुक्त होणार आहे। सुमारे 1 तासात प्रवास पूर्ण होण्याची अपेक्षा। पुणे विभागामध्ये शिधापत्रकाधारकांचे ई-केवायसीचं काम 83% पोहोचलंय। राज्यामध्ये विभागाचा 11वा क्रमांक आहे। मुदतवाढीनंतरही अनेक लाभार्थ्यांनी अद्याप प्रक्रिया पूर्ण केलेली नाही। बांधकाम करण्यासाठी पिण्याचं पाणी वापरल्यास थेट कारवाई होणार आहे। पुणे पालिकेचे बांधकाम व्यावसायिकांना सक्त निर्देश पाहायला मिळत आहेत। पुणे शहरात 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो।